साहेब आज सुनावणी झाली हो, काय? सुनावणी झाली. कोर्टाने असणारं जे मेन क्रिमिनल रिट पिटिशन आहे त्याला असणारं एमेंड करायला सांगितलंय आणि जे ॲप्लिकेशन आम्ही एक सादर केलं होतं त्या ॲप्लिकेशनमधल्या प्रेयर जे आहेत म्हणजे मागणी जी आहे ती मेन ॲप्लिकेशनमध्ये अंतर्भूत करावा अशा रीतीच्या असणारं कोर्टाने हे दिलं. एक आठवड्यानंतर पुन्हा हे मॅटर हिअरिंगला होईल आणि मी अपेक्षा धरतो की त्या दिवशी ते फायनल होईल असं मी मानतो. नेमकी काय तुमची मागणी होती? ते माझी मागणी दोन आहेत. एक तर कायदा अपुरा आहे किंवा तो अपुरा असणारा कायदा दोन जण करू शकतात पूर्ण. एक तर कोर्ट स्वतः किंवा लेजिस्लेचर जे आहे ते करू शकतात. तेव्हा ह्या दोन्हीपैकी असणारा कोणीतरी तो कायदा पूर्ण केला तर इन्क्वायरी त्याची पुढे चालू होईल. त्याच्याशिवाय ती इन्क्वायरी पुढे चालू होणार नाही अशी परिस्थिती. परंतु ज्या पद्धतीनं पाहताय एक सहकार्याची भावना किंवा त्यासोबतच तुम्ही अनेक दिवसांपासून प्रयत्न करताय, मग कुठं सहकार्य करून सरकार कडून अजिबात सहकार्य नाही. जे सरकारी वकील आहेत त्या सरकारी वकिलांनी सुद्धा कोर्टामध्ये ॲडमिट केलं की याच्यामध्ये कमतरता आहे आणि त्या संदर्भातलं असणारं ती कमतरता काय आहे हे शास्त्राला कळवलेलं आहे. पण दुर्दैवाने मी असं म्हणेन की चीफ सेक्रेटरी आणि मुख्यमंत्री हे दोघंही त्या संदर्भात निर्णय घेत नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. ती आज कोर्टासमोर आम्ही असणारा आणलेली आहे. किंवा पुढच्या वेळेस काय होतं ते आपण बघूया. मग आता तुमची मागणी काय? यांनी लक्ष नाही द्यावं. आमचा असणारा मागणी म्हणजे त्याच्यामध्ये लक्ष घालावं. कायदा हा अपुरा आहे तो पूर्ण झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही लढत राहणार.